नमस्कार. आज आपण 12 सप्टेंबरचे महत्त्वाचे जे लेख आहेत वर्तमानपत्रातले ते डिस्कस करणार आहोत. पहिली न्यूज आहे लोकसत्ताच्या पहिल्याच पानावरती वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर भटनागर पुरस्कारांची घोषणा. आता आणि कुणाला दिलेलं आहे? डॉक्टर अपूर्व खरे, डॉक्टर देवव्रत मैती, डॉक्टर वासुदेव दासगुप्ता यांचा गौरव अशी सबहेडिंग आहे आर्टिकलची. तर पहिल्यांदा तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे तर हा भटनागर पुरस्कार, ज्याचं पूर्ण नाव शांती स्वरूप भटनागर पुरस्कार आहे, तो कुठल्या क्षेत्रासाठी दिला जातो तर विज्ञान तंत्रज्ञानातील क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी, त्यातील संशोधनासाठी हा पुरस्कार दिला जातो. आणि पुरस्कार कोण देतं तर काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR ही जी संस्था आहे भारतातली, ती हा पुरस्कार जाहीर करते. आता कुणाला पुरस्कार दिला वगैरे तर MPSC किंवा आणखी ज्या फॅक्च्युअल बेस्ड परीक्षा आहेत ते हा प्रश्न विचारतील. UPSCच्या दृष्टीने पुरस्कार कोण प्रदान करतं आणि कशासाठी हा पुरस्कार दिला जातो इतकं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण बघणार आहोत ते म्हणजे एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे. एक मोठा पूर्ण पानभर जर तुम्ही बघितलं, ही इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये सुद्धा होती आणि मराठी वृत्तपत्रांमध्ये पण आलेली. उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. सुसंगतता महिला सक्षमीकरणाची मिशन शक्ती. सो मिशन शक्तीची ॲडव्हर्टाइजमेंट जी महिला सक्षमीकरणासाठी आहे हे उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने केलेली आहे. तर अशा शासकीय ॲडमधून पण आपल्याला काही गोष्टी नक्की टिपता येतात. वर्तमानपत्रामध्ये फक्त लेख किंवा वर्तमानपत्रातून फक्त जे बातम्या आहेत त्याच्या पलीकडे जाऊन ॲडव्हर्टाइजमेंटमधून काय समजतं हे पण समजून घेतलं पाहिजे. UPSCला काय अपेक्षित आहे याची दृष्टी असेल तर कंटेंट कुठूनही जमा करता येतो. UPSCने एकदा प्रश्न विचारला होता 2021च्या मेन्समध्ये, माझ्या मते की 2021 किंवा 22 या दोन पैकी एका मेन्समध्ये त्यांनी प्रश्न विचारला होता GS1 मध्ये की क्रिप्टो करन्सीचा भारतीय समाजावरती काय परिणाम झालेला आहे. आता क्रिप्टो करन्सीचा प्रश्न GS3 मध्ये अपेक्षित होता, GS2 मध्ये अपेक्षित होता, पण त्यांनी विचारला GS1 मध्ये. आता क्रिप्टो करन्सीचा भारतीय समाजावर काय परिणाम झालाय तर आपण म्हणू की अरे पोचलेलंच नाही. डिजिटल डिवाइडच इतका मोठा आहे की भारतीय समाजावर परिणाम काय झाला हे सांगता येणार नाही. पण क्रिप्टो करन्सी आणि याच्यावरती आर्टिकल्स पण नाही आहेत की समाजावरती परिणाम झालेला क्रिप्टो करन्सीचा. काही आर्टिकल्स पण तुम्हाला मिळणार नाही. तो ऑन द स्पॉट तुम्हाला उत्तर जनरेट करायचं आहे. त्याच्यासाठी स्वतःचं आकलन, स्वतःची एक दृष्टी विकसित झालेली असेल तर ते फायदा होतो. तर क्रिप्टो करन्सीच्या काही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघितलं असेल तर एक महिला आहे ती दुसऱ्या महिलेला सांगते की मी घरामध्ये इन्व्हेस्ट केलं किंवा मी अशा गोष्टी घेतल्या. तर एवढं सगळं ऐकल्यानंतर समोरची महिला म्हणते क्रिप्टो में इन्व्हेस्ट किया क्या, आणि ती समोरची महिला जी आत्तापर्यंत बडबड करत होती ती गप्प होऊन जाते आणि ही महिला नाचायला लागते की मैंने क्रिप्टो में इन्व्हेस्ट किया. सो क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे काहीतरी आधुनिक होणं. क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे तुम्ही समाजात एक उच्च स्तरावरती आहात. तर याचा अर्थ काय, अपवर्ड मोबिलिटी, ऊर्ध्व सामाजिक गतिशीलतेचं हे माध्यम झालेलं आहे. जसं इंग्रजी माध्यम होतं, इंग्रजी माध्यमामध्ये का जायचं आहे कारण ते एक ऊर्ध्व सामाजिक गतिशीलता, अपवर्ड सोशल मोबिलिटीचं माध्यम आहे. तसंच अशा प्रकारचे नवीन इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज मी फक्त समाजामध्ये माझं स्थान उच्च होण्यासाठी किंवा ते दिसून येण्यासाठी करतोय का, असा एक प्रश्न निर्माण झाला किंवा त्या भारतीय समाजावर तो परिणाम झालेला आहे. तर हे कधी येईल आकलन, जेव्हा आपण ॲडव्हर्टाइजमेंट पण चौकसपणे बघू. तर मिशन शक्तीचा वापर कुठे करता येईल उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटचा तर आपल्याला GS2 मध्ये पेपर 2 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या वल्नरेबल सेक्शनसाठीच्या स्कीम्स आहेत, तिथं तुम्हाला ही वापरता येईल. तर स्टेट गव्हर्नमेंटचे पण इनिशिएटिव्ह जे प्रामुख्याने न्यूजमध्ये येत आहेत ते पण बाजूला करून ठेवले पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाची असलेली बातमी किंवा लेख म्हणजे जो संपादकीय पानावरती आहे. संपादकीय पानावरचे बाकीचे जे लेख आहेत ते तितके परीक्षेच्या दृष्टीने युटिलिटीज नाहीत, थोडेसे पॉलिटिकल आहेत. जसं की संपादकीय हे अपत्य कोणाचे, राजकीय हेतूने प्रेरित आरक्षणाचा मुद्दा, राजकीय मुद्दा आहे. पण विश्लेषण मध्ये नीमा पाटील यांनी एक लेख लिहिलाय. तर आफ्रिकी महासंघाच्या G20 समूहातील समावेशाचे महत्त्व काय, असा प्रश्न विचारून त्यांनी तो विश्लेषण केलेलं आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण आधीच्या भागांमध्ये पण बोललोय की G20 मध्ये आता G21 झालेलं आहे कारण आपण कुणाला समावेश करून घेतलेला आहे, आफ्रिकन युनियनला. तर त्या दृष्टीने आफ्रिका महासंघाचा G20 समूहातील समावेशाचे महत्त्व काय असा लेख आहे. भारताच्या दृष्टीने महत्त्व, आफ्रिकन संघाच्या दृष्टीने महत्त्व आणि एकूणच जागतिक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्व, अशा वेगवेगळ्या अँगलने याच्याकडे बघावं लागेल. तर पहिल्यांदा त्याने आफ्रिकी महासंघाचे वैशिष्ट्य काय दिलेलं आहे
तर 55 देश आहेत, एकूण लोकसंख्या 130 कोटी आहे आणि 2050 पर्यंत ती दुप्पट होण्याची शक्यता आहे. ज्यावेळेला जे विकसित देश आहेत, पाश्चात्य देश आहेत, त्यांच्यातील लोकसंख्या आता घटत चाललेली आहे, त्यावेळेला या देशांची लोकसंख्या काय डेमोग्राफिक ट्रान्झिशनच्या ह्या अशा स्टेजला आहे की जिथे यांची लोकसंख्या वाढणार आहे. आफ्रिकी महासंघाचा एकत्र GDP हा $3 लाख कोटी आहे, $3 ट्रिलियन. आता भारताची लोकसंख्या सुद्धा $3 ट्रिलियन आहे. याचा अर्थ काय, 55 देशांची जी लोकसंख्या हे GDP आहे तो भारताचा एकट्याचा आहे. अर्थात नैसर्गिक साधन संपत्तीने संपूर्ण असलेला हा भाग मोठ्या प्रमाणात उपेक्षित राहिलेला आहे. त्यांना आपली क्षमता वृद्धीमध्ये परावर्तित करता आलेली नाही, पोटेन्शियल GDP त्यांचा अजून त्यांना साध्य करता आलेलं नाही. त्या दृष्टीने सुद्धा इथे काही इन्व्हेस्टमेंट होणं, गुंतवणूक होणं गरजेचं आहे. भारताला त्या दृष्टीने निश्चितपणे फायदा करून घेता येऊ शकतो. त्यांचं GDP वाढणं, तिथला विकास करणं, कारण भारताची भूमिका ही नेहमी विकासलक्षी राहिलेली आहे. चीन आता काय करते, ॲग्रेसिव्हली तिथे इन्व्हेस्टमेंट करते. चीन सध्या त्यांचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. पण त्यावेळेला चीनचं हे धोरण काय असतं, स्वहित केंद्रीय असतं. थोडंसं ॲग्रेसिव्हली ते स्वतःसाठी प्रयत्न करतात. आपण म्हणतो डेट ट्रॅप डिप्लोमसी चीन वापरतं. कर्जाच्या सापळ्यामध्ये बाकीच्या देशांना पकडून ते त्यांना त्या देशांना आपले हितसंबंध पूर्ण करण्यास सांगतं. आता या संघटनेच्या स्थापनेचं प्रयोजन काय असं सांगितलेलं, आफ्रिकन युनियन बद्दल आपण बोलतोय. तर 1963 मध्ये या संघटनेच्या आधीची संघटना स्थापन झाली होती, जी आफ्रिकी खंडाला जी गुलामगिरी आहे किंवा साम्राज्यवादी सत्ता आहे त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी 1963 मध्ये एक ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी, ज्याला OAU ऑर्गनायझेशन फॉर आफ्रिकन युनिटी स्थापन करण्यात आली होती. आणि या संघटनेची पुनर्रचना करून 9 जुलै 2002 रोजी आफ्रिकन युनियन, जी आत्ताची संघटना आहे, त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. या 55 ऑर्गनायझेशनपैकी 54 सदस्य हे युनायटेड नेशन्समध्ये पण आहेत. तर आता त्यावेळेचं धोरण काय होतं, ज्यावेळेला 1963 मध्ये ती ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी स्थापन झाली होती, तर साम्राज्यवादी स्वतःकडून स्वातंत्र्य मिळवणं हे होतं. पण आता आर्थिक विकास करणं, त्या आर्थिक विकासासाठी एकत्र भागीदारी करणं, याच्या दृष्टीने आफ्रिकन युनियनची स्थापना करण्यात आलेली आहे. आता G20 मध्ये समावेश हा आफ्रिकन युनियनसाठी का गरजेचा होता, तर काल 2-3 दिवसापासून आपण एकच म्हणतोय, ग्लोबल साऊथचा आवाज कुठेतरी या जागतिक सत्ताकारणामध्ये, जागतिक व्यवस्थेमध्ये डावलला जातो. त्यांचा आवाजाला तितकं स्थान दिलेलं गेलं नाहीये. लक्षात घ्या, UNSC जी आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, त्यामध्ये आफ्रिकेमधला एकही देश नाहीये. G20 मध्ये सुद्धा फक्त एकच देश याच्या आधी आफ्रिकेचा होता, तो म्हणजे साऊथ आफ्रिका. तर आफ्रिका खंड आणि सध्याची जी चर्चा होती युनायटेड नेशन्समध्ये, ती आफ्रिका केंद्रीय चर्चा होती, कारण हवामान बदलाचा सगळ्यात मोठा परिणाम आफ्रिकेवरती होतोय. नवीन जे अपारंपरिक संकटे इमर्ज झालेली आहेत त्याचा पण केंद्र कुठे आहे, आफ्रिका आहे. आणि असं असताना या चर्चांमध्ये आफ्रिकेलाच कुठेतरी स्थान नाहीये. भारत नेहमी संयुक्त राष्ट्राच्या लोकशाहीकरणाचा, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या लोकशाहीकरणाचा मुद्दा पुढे आणत असतं आणि त्याच्यामुळे भारताच्या कार्यकाळामध्ये, भारताच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये आफ्रिकन युनियनला जे हे स्थान मिळालेलं आहे अध्यक्ष त्यांच्या G20 मध्ये, ते हे सुद्धा महत्त्वाचं, भारताच्या दृष्टीने सुद्धा आणि आफ्रिकेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. थोडक्यात हा ग्लोबल साऊथचा वाईस आगामी काळामध्ये नक्कीच अधिक सक्षम होईल हे यातून दिसून येते. आता G20 साठी आफ्रिका का महत्त्वाची, तर पुन्हा एकदा मगाशी म्हटल्याप्रमाणे आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात संसाधन आहेत, रिसोर्सेस आहेत. तर ती रिसोर्सेस पूर्ण जागतिक व्यवस्थेच्या दृष्टीने, ती पर्यावरणीय शाश्वततेच्या दृष्टीने वापरणं आणि आफ्रिकेच्या विकासासोबत जगाच्या विकासासाठी प्रयत्न करणं यासाठी गरजेचं आहे. म्हणजे साधारण सांगायचं झालं तर कोबाल्ट आफ्रिकेमधलं एक देश आहे काँगो, त्याच्यामध्ये 50% आढळतं. तर कोबाल्ट आपल्याला सगळ्या ज्या इमर्जिंग इंडस्ट्री आहेत त्याच्यामध्ये लागतं. किंवा आफ्रिकी खंडामध्ये 60% अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. जर आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडे जायचं आहे, SDG 7 अचीव्ह करायचं, SDG 7 काय आहे, तर इफिशियंट मॉडर्न अँड क्लीन एनर्जी, स्वच्छ, कार्यक्षम आणि आधुनिक ऊर्जा, तर ते साध्य करायचं तरी सुद्धा मला आफ्रिका महत्त्वाचं आहे, कारण 60% अपारंपरिक ऊर्जा स्रोत आफ्रिकेमध्ये आहे. अक्षय ऊर्जा म्हणजे जी आपण रिन्युएबल एनर्जी म्हणतोय, व कमी कार्बन तंत्रज्ञानासाठी आवश्यक 30% खनिजे सुद्धा आफ्रिकेमध्ये आहेत, जे आता मी कोबाल्टचं एक्झाम्पल सांगितलं ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता जागतिक व्यापार व गुंतवणुकीत आफ्रिकेचं स्थान काय, असं त्यांनी प्रश्न विचारलाय. ते म्हणतात की पारंपरिकदृष्ट्या दुर्लक्ष झालं होतं आफ्रिकी खंडाकडे, पण आता अमेरिका असेल
किंवा चीन असेल, रशिया, तुर्की, इस्रायल, इराण यासारखे देश काय करत आहेत, प्राधान्याने या खंडाकडे आता लक्ष देत आहेत. चीन हा आफ्रिकी खंडातील सर्वात मोठा सध्याचा व्यापारी भागीदार आहे. रशिया हा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. भारत आता काय करतोय, G20 मध्ये जसं समावेश केलं तसाच आफ्रिका सोबत आता आपला सहकार्य वाढीस लावत आहे. तुम्हाला माहीत असेल की काही वर्षांपूर्वी आपण आशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉरसाठी जपान आणि भारतामध्ये आपण एक भागीदारी केली होती. किंवा आपण आता काय करतोय की आफ्रिका खंडांची वेगवेगळ्या प्रकारे हे करतो. सोलार ममा, आफ्रिकेमधल्या काही महिलांना आपण सोलारमध्ये पण प्रशिक्षण दिलं होतं. तर अशा प्रकारे आफ्रिकी देशांशी व्यापारी संबंध असतील किंवा विकासलक्षी भागीदारी भारत वाढवते आणि त्या दृष्टीने सुद्धा G20 मधला त्यांचा सहभाग भारताच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर लोकसत्ताच्या शेवटच्या क्रीडा पानावरती एक बातमी आहे जी अन्य न्यूजपेपरमध्ये सुद्धा होती, महत्त्वाची आहे, म्हणजे आपल्याला एक एक्झाम्पल म्हणून ते देत आहेत. तर तुम्ही म्हणून क्रीडा पानावरती कधी जायचं, तर क्रीडा पानावरच्या बातम्या सहसा UPSCच्या दृष्टीने तितक्या महत्त्वाच्या नसतात. पण काहींवरती प्रश्न UPSCने रिसेंटली विचारलेले आहेत. तर UPSC कुठले विचारचे प्रॉमिनंट असतील, ऑलिम्पिक खेळ असतील, ICC टेस्ट चॅम्पियनशिप झाली असेल आणि पहिल्या पानावरती जर ती खेळाची बातमी आली तर ती आपल्यासाठी महत्त्वाची होते. पण ही बातमी अशी आहे की आपल्याला निश्चितपणे ती वापरता येते. संघ निवडीबाबत ज्योतिषांची चर्चा, सल्लानुसार संघात बदल. भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांचा अजब प्रकार. तर हे भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यांनी संघ निवडीच्या आधी एका ज्योतिषांना मेसेज केला आणि विचारलं, ह्या संघातले आमच्या खेळाडूंना निवडायचं ठरवलेलं आहे, यातले कोणाचे ग्रह चांगले आहेत आणि कोण चांगलं खेळेल असं ज्योतिषाने विचारलेलं आहे. सायंटिफिक टेम्पर डेव्हलप करणं, वैज्ञानिक चिकित्सक बुद्धी डेव्हलप करणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. किंबहुना आधुनिक भारतामध्ये ते अत्यंत महत्त्वाचं आहे. या बघा काय होतं, नमस्कार, 11 जूनला होणाऱ्या सामन्यासाठी खेळाडूची यादी तुम्हाला पाठवली आहे. सामन्याला रात्री 8:30 वाजता सुरू होणार आहे. थोडक्यात 8:30 वाजता कोणाचे ग्रह चांगले असतील असं विचारतायत ते. तर कुठे वापरू शकता, इथिक्सच्या एक्झाम्पलमध्ये वापरू शकता, एसेमध्ये तुम्ही हे उदाहरण वापरू शकता. त्या दृष्टीने हे लोकसत्तामधील लेख होते. सकाळमधील एक आर्टिकल महत्त्वाचा आहे. आर्टिकलची हेडिंगच आहे उद्योजकतेचा ब्रेन ड्रेन. ब्रेन ड्रेन ही संकल्पना तुम्ही ऐकली असेल, म्हणजे भारतामधील जे कुशल मनुष्यबळ आहे ते अमेरिकेमध्ये जाणं, दुसऱ्या देशामधून जाऊन स्थायिक होणं, जेणेकरून त्यांचा ब्रेन हा काय होतोय दुसऱ्या देशासाठी वापरला जातोय आणि आपल्याला त्याचा फटका बसतो. या ब्रेन ड्रेनच्या चर्चेमध्ये खूप चर्चा होते की ह्या लोकांना परत कसं आणायचं किंवा त्यांना जाण्यापासून कसं रोखायचं. संजय बारू नावाचे एक लेखक आहेत ज्यांनी इकॉनॉमीवरती सतत ते लिहित असतात. इंडियन एक्सप्रेस तुम्ही बघितला किंवा महत्त्वाचे न्यूजपेपर बघितले, ते लिहित असतात. त्यांचं आत्ता 75 इयर्स ऑफ इंडियन इकॉनॉमी नावाचं पुस्तक पण आलंय, जे मिलिनियल जनरेशनसाठी लिहिलेलं आहे, म्हणजे 2000च्या आसपास जन्म झालेल्या जनरेशनसाठी दिलेलं आहे की ज्यांना सोप्या भाषेत भारतीय अर्थव्यवस्था स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर कळावी. तर अशा संजय बारू काय म्हणतात की आपण ब्रेन डेड टॅक्स बसवला पाहिजे, कारण हे लोक आपल्याकडे शिकतात, आपल्या शासकीय संसाधनांचा वापर करतात आणि भविष्यात जाऊन त्याचा भारताला काहीच वापर होत नाही. तर ब्रेन डेड टॅक्स असेल, ते म्हणतात की NRI, नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स आर बिकमिंग नॉन रिटर्निंग इंडियन, भारतात येतच नाहीत. तर ब्रेन ड्रेनची चर्चा त्या दृष्टीने होते. आता गव्हर्नमेंट सर्क्युलर मायग्रेशनवर म्हणते की जा तुम्ही तिकडे जायचं काही हरकत नाहीये, पण पुन्हा या. स्वदेश चित्रपट तुम्ही बघितला असेल, तो नासामध्ये काम करत असतो शाहरुख खान, परत येऊन भारताच्या विकासासाठी काम करतो. तर हे झालं सर्क्युलर मायग्रेशन, तुम्ही तिकडं जा, तुमचे स्किल सेट वाढवा आणि पुन्हा भारताच्या विकासासाठी हातभार द्या. किंवा ब्रेन शेअर नावाची संकल्पना वापरली जाते, तिकडे सुद्धा त्यांना फायदा होईल, आपल्याला पण फायदा होईल, अशा दृष्टीने तो ब्रेन शेअर झाला पाहिजे, जेणेकरून एक ठिकाणून तो ड्रेन होणार नाही. आता ब्रेन ड्रेन म्हणताना मोस्ट ऑफ द टाइम आपण एक मनुष्यबळ जातं या दृष्टीने त्याकडे बघत असतो, पण ह्यांनी हेडिंग काय दिली बघा आर्टिकलची, उद्योजकतेचा ब्रेन ड्रेन. आता हा काय प्रकार आहे हे समजून घेऊया. त्यासाठी त्यांनी काही एक्झाम्पल दिलेले आहेत की इन्स्टाकार्ट नावाची कंपनी आहे जी अपूर्व मेहताने अमेरिकेमध्ये स्थापन केलेली आहे. त्यानंतर रोहन सेठ नावाचे एक उद्योजक आहेत ज्याने 2020 मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठातून पदवी घेतलेली आहे आणि क्लब हाऊस ऑडिओ ही कंपनी सुरू केलेली आहे. आणखी 2-3 असे एक्झाम्पल दिलेत. रॉबिनहुड ही शेअर बाजारात गुंतवणूक करणारी कंपनी. हे एक स्पेसिफिक एक्झाम्पल तुम्ही बाजूला करून ठेवले पाहिजेत, का ते मी नंतर सांगतोय. कोणाकोणाचं नाव सांगितलं मी तुम्हाला, इन्स्टाकार्टचे अपूर्व मेहता, रोहन सेठ यांची क्लब हाऊस ऑडिओ कंपनी, रॉबिनहुड ही कंपनी, ही सगळी भारतीय उद्योजकांनी किंवा भारतीय विद्यार्थ्यांनी तिकडे जाऊन उद्योजकतेचा केलेल्या विकासाचे उदाहरण आहेत.
थोडक्यात ही लोक तिकडे जाऊन फक्त तिकडच्या नोकऱ्या नाही पत्करत आहेत, तिकडे स्टार्टअप सुरू करतायत आणि ते स्टार्टअप सुरू करून तिकडे रोजगार निर्माण करतायत. तर लक्षात घ्या, फक्त एक माणूस जात नाहीये, त्या माणसासोबत बरेच रोजगार जात आहेत, कारण उद्योजकतेचा ब्रेन ड्रेन होत आहे. आता तुम्ही म्हणाल मग काय करायला पाहिजे? जसं मगाशी म्हटलं, संजय बारोनी सांगितलं की ब्रेन ड्रेन टॅक्स आकारा. माझ्या मते हे परत एकदा कोऑर्सिव्ह झालं. तुम्ही सक्ती करून काही गोष्टी करू शकत नाही. तुम्हाला तशी इकोसिस्टीम डेव्हलप करावी लागेल की ते लोक स्टार्टअप इथं तयार करतील, इथे ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट करतील. भारतीय विद्यापीठे त्या दर्जाचे आहेत का की ती लोक इथंच थांबतील? थोडक्यात अशी इकोसिस्टीम डेव्हलप करा की ही लोक तिकडे जाण्यापेक्षा भारतामध्येच त्यांच्या कौशल्याला, त्यांच्या प्रगतीला, त्यांच्या विकासाला स्थान मिळेल. का आपले रघुरामराजन तिकडे जाऊन शिकवतात, आपल्या भारतीय विद्यापीठात का शिकवू शकत नाहीत? याचा प्रामाणिक प्रश्न विचारला पाहिजे. कोर्सिव्ह वे नाही, तशी इकोसिस्टीम डेव्हलप करणं हे आपलं प्राधान्याने ध्येय असलं पाहिजे. हे काही महत्त्वाचे लेख होते 12 सप्टेंबरचे. धन्यवाद.